आदिवासी नेता म्हणून संपूर्ण राज्याला सांगू इच्छितो की आजपर्यंत आदिवासी समाजाने किंवा जमातीने कोणत्याही जातीच्या आरक्षणमध्ये किंवा कोणाच्याही जागेवर असेल, संपत्तीवर असेल, आम्ही कधीच आक्रमण किंवा अतिक्रमण केलं नाही। हा आमचा इतिहास आहे, आमचा अनुवंशिक गुण आहे। साम्राज्यवादी वृत्ती ट्रायबलमध्ये नाही। मग जे अर्थ आम्ही कोणत्या समाजाला डिस्टर्ब करत नाही, कोणत्या आरक्षणाला धक्का लावत नाही, कोणाचं काही शोषण घेत नाही, शोषण वृत्ती आमच्याकडे नाहीये। मग असा जो समाज, जो प्रस्थापित समाज आहे बंजारा समाज, त्या समाजामध्ये आमचे मित्र पण आहेत। त्या समाजाला ऑलरेडी राज्य सरकारने 3% आरक्षण स्वतंत्रपणे दिलेलं आहे आणि विमुक्त जाती भटक्या जमाती अबकड मिळून टोटल त्यांचं 11% आरक्षण आहे। विशेषतः राज्य सरकारमध्ये असा शासन निर्णय आहे की कोणत्याही प्रकारच्या शैक्षणिक किंवा नोकरीच्या जागा असतील तर 11% जे 4 घटक आहेत, विमुक्त जाती अ आणि भटक्या जमाती क ड ब क ड, या सर्व जाती जमातींचं 11% इंटर एक्सचेंजिंग त्याचं होतं। म्हणजे या जमातीची जर जागा भरली नाही तर त्या जमातीला मिळते, या जातीची जागा भरली त्या जातीला मिळतं। म्हणजे 4 घटकांमध्ये 4 गटमध्ये त्यांचं आरक्षण फिरतं। 11% आरक्षण आहे ना, कशाला तुम्ही दुसरीकडे मागतात? जर आमचं 7% आहे, आमच्याकडे ऑलरेडी 160-70 आमच्या जमाती आहेत टोटल उपजमाती मिळून। आमची लिस्ट जरी 45 जमातीची असली तरी टोटल उपजमाती 150च्या आसपास आहेत। आमचे 150 जमातींना 7% आरक्षण आहे व तुमचे फार समाज जाती कमी आहेत, तुमची लोकसंख्या किती मला काय देशील लेनदेन नाही, पण तुम्हाला 11% आरक्षण आहे ना। तुम्ही ट्रायबलची आयडेंटिटी का मागताय? माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला समाज म्हणून तुमची आयडेंटिटी आहे, तुमचे सामाजिक वैशिष्ट्य परंपरा आहे, तुम्हाला सरकारने त्या वेळेसचे आयोग, त्या वेळेसचे शासन यंत्रणेने तुम्हाला न्याय दिलेला आहे। केंद्राच्या यादीमध्ये आपण इतर मागासवर्गीयच्या यादीमध्ये आहोत, मग कशाला तुम्ही आदिवासींच्या यादीमध्ये घुसतात? आणि विशेषतः हैदराबाद गॅजेटियरचं जे काय आधार घेतायत, मला वाटतं भारतीय राज्यघटना मुख्य आधार आहे आपला। ज्याला बोलायचं असेल हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट किंवा लिगल जे काही मागणी असेल ते तुम्हाला घटनेच बोलावं लागेल। राज्याच्या वेळेस निजामाने असं केलं होतं, त्या हैदराबादने असं निर्णय दिला होता, साहेब त्याच्यामध्ये आम्हाला काही जायची गरजच नाही। हे जरी मराठा आरक्षणला किंवा कुणबी आरक्षणच्या अनुषंगाने या गॅजेटियरच्या सरकारने ऍक्सेप्ट करो का नकार करो तो त्यांचा विषय, त्याच्यात आम्हाला वादात जायचं नाही। आमचं असं म्हणणं आहे, आमच्या शेड्यूल ट्राईबच्या अस्तित्वाला धोका देऊ नका, आमच्या शेड्यूल ट्राईबची संस्कृती तुम्ही विध्वंस करू नका। आम्हाला आरक्षण जे मिळते त्याच्यामध्ये बी चोर घुसलेत, त्याच्यामध्ये बी खोटे दाखलेवाले खूप आहेत। खोटे जातीचे दाखले घेऊन लोकांमध्ये नोकऱ्या घुसले, आमचे हजारो नोकऱ्या हडप केलेल्या आहेत आणि अशा अवस्थेत पुन्हा तुम्ही आमच्याकडे येत आहेत। ऑलरेडी आमच्या चोऱ्या माऱ्या चालूच आहेत आमच्या आरक्षणच्या, आणि त्याच्यात तुम्ही येऊन काय करणार आहात? मित्रांनो, मी आपल्याला सांगू इच्छितो की तुम्ही तुमचं 3% आरक्षण, टोटल तुमचं 11% आरक्षण राज्यासाठीचं, आणि जे तुमचं ओबीसीचं आरक्षण आहे केंद्राच्या याच्यामध्ये 27% तुम्ही त्याच्यामध्ये खुशाल चांगल्यापैकी आरक्षण घ्या, चांगला अभ्यास करा, मोठे व्हा। कशाला ट्रायबलच्या मागे लागतात? आम्ही गरीब लोक आहोत, आमच्या कशाला सवलतींच्या मागे लागतात? आदिवासींचे तुम्ही पुण्य घ्या, आदिवासींच्या कशाला तुम्ही अशा प्रकारे आम्ही आदिवासी आहोत, आदिवासी लावून घ्यायची काय घाई हो? कोणता बी समाज उठतो ना आम्हाला आदिवासी जाहीर करा, कशासाठी? पण तुम्हाला नोकऱ्या पाहिजे का, शिक्षण पाहिजे का, आमच्या आमदार खासदार व्हायचं आहे का, काय व्हायचे तुम्हाला? यांचं मला ठाम आरोप आहे। ज्या जाती जमाती आदिवासीमध्ये समावेश होण्याची मागणी करतात ना, यांना केंद्र सरकारच्या ज्या आदिवासींच्या सवलती आहेत, केंद्र सरकारच्या मोठ्या मोठ्या नोकऱ्या आहेत, केंद्र सरकारच्या मोठ्या मोठ्या योजना आहेत, केंद्र सरकारचा जो मोठा निधी आहे त्याच्यामध्ये यांना इंटरेस्ट आहे। और राज्य सरकारमध्ये व्हीजेएनटीला जो बजेट आहे, अर्थसंकल्पाचा तरतूद आहे ती कमी आहे। त्या समाजातल्या लोकांनी सरकारवर दबाव आणावा, सरकारकडून ते अर्थसंकल्पात तरतूद करून घ्यावी। कशाला आदिवासींचा पैसा, कशाला आदिवासींच्या अर्थसंकल्पात तुम्ही हात घालतात? तो आमच्या